हाय हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ। तर आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ दे ही आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना। कारण आम्ही आहोत तुळजापूरला आणि बघा आता हे तुळजापूरचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला। पण जाता आता 2 देवस्थानं करणार आहेत, तीही अगदी छान असे असतील। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या। आणि बघा वातावरण पण किती अगदी मस्त आहे, मध्येच पाऊस पडायचा तर मध्येच उघड यायची, अगदी छान असं गार असं हे वातावरण, म्हणजे गारवा असा खूप पसरलेला। आणि आता आपला प्रवास सुरू झाला आहे। तर आता बघा आम्ही आलो तशी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आणि इथे काय झालं म्हणजे काय सगळ्यांनी आपापल्या आवडीचे पदार्थ मागवले, म्हणजे प्रत्येकाचे नाश्ता सगळे वेगवेगळेच त्यांनी मागवलेलं। आणि हा व्हिडिओ खूप अगोदरचा आहे पण तुमच्याशी शेअर करायचा राहिलेला म्हणून मी आत्ता शेअर करते। तर अगदी हसत खेळत आम्ही मस्त असा हा नाश्ता केला। आणि इकडं सगळ्यात जास्त मला आवडलं ना ते इकडे कडुलिंबाची खूप अशी झाडं आहेत। माझं लक्ष अशी रोपं शोधत होती, म्हणजे थोडीशी कुठे रोपं उगलीत का हेच माझं निरीक्षण होतं। तर आता मी बाहेर पडलो नाश्ता करून आणि मला हे बघा आधी छोटीशी अशी रोपं दिसली आणि मी ती घेतलीसुद्धा। अशी भरपूर मी रोपं तिथे जमा केली आणि बघा ढगही किती छान असे आले होते। आणि आता इथे ना ते कडुलिंबाची फळं आहेत ना ते वेचून घेतली त्याच्या बिया। आणि दुसरं पण एक कडुलिंबाचं रोप, तर अगदी अशी 5-6 अशी रोपं मी तिथनं अशी घेतली। तर चला आता आपण बघूया आता मी कुठल्या देवस्थानाला गेलो ते। तर तुम्ही ओळखलं असेल का हे देवस्थान कुठलं आहे। छान असं इथे ह्या देवस्थानाचं लाकडी असं काम आहे, मस्त नक्षीकाम वगैरे छान होतं आणि खूपच असं हे जुनं आहे। आणि इथे स्वच्छता मात्र ना भरपूरच होती। आणि एक सांगते तुम्हाला, एक ते कळसाचं दर्शन देईल ना नेमकी इथे घंटा वाजेल। तर हे आहे रांजणगाव, अष्टविनायकपैकी एक गणपती। तर इथे छान असं दगडी काम वगैरे केलेलं आणि इथे हे अष्टविनायकचं त्यांनी दाखवलेलं। आता दर्शन वगैरे घेतलं आणि महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो इकडे। सुंदर अशी ही बाग आहे ना, तिथे बागही एवढी स्वच्छता होती ना इथे का खूपच, एवढी देवस्थानं केली ना पण ही देवस्थानं आहेत ना ही खूपच अशी ही सुंदर होती। म्हणजे देवाचं दर्शन तर अगदी छानच होतं इथेशी, पण अगदीच मन प्रसन्न करणारी ही बाग, काही पक्षी प्राणी त्यांचे पुतळे आणि बाई कमळ फुलं किती छान अशी ही फुलली होती। आणि एवढ्या कमळांच्या मध्ये ना एकच कमळ वेगळं होतं, ते ना सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं। तर बघा कमळच आहे म्हणजे त्याचा कंग जरासा असा हा गडद आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ते कमळ फुल। नंतर आम्ही बघितलं काय बागेमध्ये कुठली कुठली झाडं आहेत, मला इथले वेल वगैरे खूप असं आवडलेले। आणि पाऊस पडल्यामुळे ना चिखल झालेला, झाडं दिसली ना का माझं मन अगदीच प्रसन्न होतं। म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझी नजर झाड ते फूल त्यांना शोधत असतं। तर आता बघा ही सगळी आम्ही बागेमध्ये फिरत होतो, मस्त फोटोशूट वगैरे केलं आणि जिथे लहान मुलं खेळत होती ना तिथे गेलो। मुलांना जास्त देवदर्शनापेक्षा ना खेळायला वगैरे आवडलं ना का त्यांना जास्त आनंद असतो। आणि खरं सांगू का माझी मुलं कंटाळी होती, त्यांना देवदर्शन वगैरे नाही आवडत एवढं, पण तरी पण मी त्यांना म्हणजे सांगायचे का देवदर्शन वगैरे पण केलं पाहिजे। तर लहान मुलं पण कशी मस्त गायला हात लावतात, हे पुतळे आहेत तरी अशी मस्त असं वाटत होतं। आणि इकडे आजूबाजूला ही मुलं खेळत आहेत, ते त्यांचा खेळ वगैरे बघायला पण छान वाटायचं। आणि त्या लहान मुलांमध्ये माझी मुलं ही लहानच झालेली, पक्षी वगैरे असे मस्त उडत होते। म्हणजे आजूबाजूचा परिसर ना खूपच असा छान आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या रांजणगावला एकदा भेट द्या, खूपच सुंदर असं हे देवस्थान आहे। इथे जर तुम्ही रांजणगावला कधी गेले ना तर 12 ते 2:30 ह्या वेळेमध्ये तिथे महाप्रसाद मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेमध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा। आणि बघा आता मी इथून दुसऱ्या देवस्थानाला जायला निघालेलं आहे। तर तुम्ही ओळखलंच असेल तेही देवस्थान कुठलं असेल। आणि बघा इथे किती स्वच्छता आहे, गाड्या वगैरे अगदी लाईनीत वगैरे अशा लावलेल्या। आणि ह्या कमानीमध्ये ना अष्टविनायक त्यांच्या ह्या गणपतीच्या 8 असे मूर्ती आहेत, छान वाटत होता परिसर। आणि अगदीच असा मस्त आमचा हा प्रवास झाला। तर आता आम्ही आलो दुसऱ्या देवस्थानाला, तर ते आहे ओझर। तिथे मी पैसे चिटकवून बघितले पण ते काही चिटकले नाही आहेत, पण एक अशीच गंमत म्हणून ते चिटकवून बघितले। आता इथे जेव्हा कळसाचं दर्शन देईल ना तेव्हाही घंटा वाजेल, नक्कीच त्या तुम्ही बघा आणि त्या कळसाचं दर्शन घ्या। तर रांजणगावला जेवढी स्वच्छता होते ना तेवढीच स्वच्छता इथे हे ओझरला आहे। म्हणजे देवस्थान तर जेवढं गणपती समजा बुद्धीची देवता, पण बघा परिसर पण बघा किती अगदीच मस्त आहे, म्हणजे आपल्याला अगदीच मनाचं प्रसन्न होतं। आणि इकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ते सरोवर, म्हणजे नदी पण आहे आणि ते
धरण पण आहे, तेही तुम्हाला पुढे दाखवेलच. आणि बाहेर मस्त असं केलेलं. आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि त्याशी छान अशा ह्या वस्तू वगैरे होत्या. आणि बघा आता आजूबाजूचा हा परिसर तुम्हाला मी दाखवते. मस्त अशी दुकानं आहेत, पण इथल्या वस्तू मला खूप अशा महाग अशा वाटल्या, तर मी बाप्पासाठी हार वगैरे घेतले. तर इथे मी परत खरेदी करायला आलेली, कारण मला आईसाठी वस्तू अशा घ्यायच्या राहिल्यात. मी त्यांच्यासाठी कुंकवाचे करंडे वगैरे घेतले आणि आता आम्ही निघालो तिथे. परत दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहेत. तर बघू शकता का मंदिर वगैरे किती छान आहे असं आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या 2 देवस्थानांना नक्कीच भेट द्या. खूपच सुंदर असं हे देवस्थान आहे. आणि इकडे शेती वगैरे बघा कशी मस्त ते कांदे वगैरे असे लावलेले छान. आम्ही इथे भाजी वगैरे आपले रेट आपल्या गावाकडे सारखेच आणि इकडे सारखेच आम्ही एका ठिकाणी उतरलेलो, तिथे तसं होतं. पण खूप छान आमचा प्रवास झाला. तर व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही आलो आमच्या एरियामध्ये, म्हणजे मुरबाड तालुक्यामध्ये आता आम्ही पोहोचलेलो. तिथे छान असे वडापाव खाल्ले, कोणी कटलेस खाल्ले. मात्र ह्या ताईने छान असे बनवलेले ना, छान तर अशी चव होती. आणि आता आम्ही घरी पोहोचलो. आणि संध्याकाळी पोहोचल्यानंतर इकडे लगेच सगळ्यांसाठी हा प्रसाद मी बांधायला घेतला आणि शेजारी वगैरे दिला. पहिले आपण देवदर्शन करून नका पूर्ण गावात वाटायचो, आता 2-3 घरं दिली तरी बस. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.